ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली नियोजित वेळ झालेली आहे. आपण सुरुवात करायला काहीच हरकत नाही. सो स्टुडंट, अगेन अँड अगेन आवर डिस्कशन ऑन पार्ट सेकंड्स, लेसन नंबर फर्स्ट. And I think last lecture our discussion focused on Lamarckism. So student, at that time we want to discuss about Lamarckism in detail. All of you know Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is activities or laziness of that organism. He called this concept as principle of use or disuse of organs. For this purpose, some examples at that time discussed by us. A example of giraffe, also a example of iron spin. So these type of examples about Lamarckism discussed by us in detail. So up to now in this lesson we discuss in detail. Now we want to discuss next related concepts. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सातत्यानं आपण भाग 2शी संबंधित प्रकरण क्रमांक 1 मधील संकल्पना अभ्यासत आहोत. मागील वेळी लॅमार्कवाद यावर आपण चर्चा करत होतो आणि लॅमार्कवादाच्या बाबतीत निश्चितपणे आपण ही माहिती घेतलेली आहे की उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेमध्ये बदल होतात व या बदलांमागे त्या सजीवानं केलेला प्रयत्न व त्या सजीवानं केलेला आळस कारणीभूत असतो, असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. आणि विद्यार्थी मित्रांनो, लॅमार्क यांनी त्याला इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत असं म्हटलं. मग या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ किंवा हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी त्यांनी काही उदाहरणं दिली. ती उदाहरणंसुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यासलेली आहेत. मग अगदी जिराफचं उदाहरण दिलं, जिराफबरोबरच लोहाराचं उदाहरण दिलं, त्याचप्रमाणे हंस, बदक, शहामृग, इमू, तर अशी उदाहरणं त्या सिद्धांताच्या पुष्ट्यर्थ लॅमार्क यांनी दिली. अर्थात इथपर्यंतचा भाग आपण या प्रकरणाच्या माध्यमातून आत्तापर्यंत अभ्यासलेला आहे. आता पुढील भाग आपण डिटेलमध्ये विचारात घेऊयात. सो स्टुडंट, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मुद्दा लक्षात घ्या की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास होतो अथवा प्रयत्न न केल्यानं त्याचा काय होतो, ऱ्हास होतो. अर्थात हे मान्य झालं, नेमकं काय मान्य झालं ते लक्षात घ्या की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्न, मग ते कोणत्या स्वरूपातील प्रयत्न असो, जसं जिराफ, त्याला झाडाची पानं खायचीत, उंचावर आहेत, मान ताणत गेला आणि पिढ्यानपिढ्या हे घडत गेलं आणि पर्यायानं जिराफाची मान कशी झाली, लांब झाली. म्हणजे अशा स्वरूपाचे विशिष्ट स्वरूपातील त्यानं काय केले, प्रयत्न केले. मग त्या प्रयत्नामुळे त्याच्या शरीराचं मान हे जे अंग आहे त्याचा काय झाला, विकास झाला. मग पुढचा मुद्दा लक्षात घ्या, प्रयत्न न केल्यानं काय होतो, ऱ्हास होतो. प्रयत्न न केल्यानं ऱ्हास होतो. मग या गोष्टी मान्य केल्या गेल्या. पण विद्यार्थी मित्रांनो,
त्याचे पिढी दर पिढी म्हणजे एका पिढीतून पुढच्या पिढीमध्ये होणारं जे संक्रमण आहे ते संक्रमण मात्र अमान्य झालं. मग आता असं का घडलं त्या पाठीमागचं कारण आपण विचारात घेऊया. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट modifications brought in us are not transferred to next generation and thereby Lamarck's theory was disproved. मग आता मुद्दा लक्षात घ्या की या सर्व बाबींचं पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झालं. कारण का स्वतःमध्ये घडवून आणलेले जे बदल आहेत ते बदल नव्या पिढीकडे किंवा पुढच्या पिढीकडे दिले जात नाहीत. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आलं. हे अनेक वेळा काय केलं गेलं? पडताळून पाहिलं गेलं. आणि म्हणून मग लॅमार्कचं म्हणणं चुकीचं असल्याचं दिसून आलं. काही गोष्टी त्याच्या सिद्धांतातल्या मान्य झाल्या, पण याचा अर्थ सर्वच गोष्टी मान्य झाल्या का? अजिबात नाही. कारण का त्याची पडताळणी केली गेली, ते पडताळून पाहण्यात आलं आणि त्या पडताळणीतून असं स्पष्ट झालं की नव्या पिढीकडं हे जे बदल आहेत ते बदल दिले जात नाही. आणि म्हणून मग लॅमार्कचं म्हणणं चुकीचं असल्याचं दिसून आलं. नाउ द नेक्स्ट वन, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन ट्रान्सफर the characters which it has acquired to the next generation. This is called ancestry of acquired characters. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांच्या जीवन काळामध्ये जे गुण त्यानं संपादित केलेले असतात, सजीवांच्या जीवन काळामध्ये जे गुण त्यानं संपादित केलेले असतात ते संततीकडे, त्याच्या अपत्याकडे संक्रमित करता येतात आणि यालाच संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं? संपादित गुणांचा अनुवंश. दिस इज कॉल्ड ancestry of acquired characters. So simple question, what is meant by ancestry of acquired characters? What is ancestry of acquired characters? Define the term ancestry of acquired characters. And answer is so simple. The living organisms can transfer the characters which it has acquired to the next generation. This is called ancestry of acquired characters. So student, this is about Lamarckism. Now we want to discuss next concept, speciation. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण लॅमार्कवाद विचारात घेतला. लॅमार्क या शास्त्रज्ञानं त्याच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलं आणि त्याच्या पुष्ट्यर्थ त्यानं कोणती उदाहरणं स्पष्ट करण्यासाठी दिली हे पण आपण अभ्यासलं. अर्थात त्याचबरोबर या लॅमार्कच्या सिद्धांतामधल्या कोणत्या गोष्टी मान्य झाल्या आणि कोणत्या गोष्टी चुकीच्या ठरल्या पडताळणीनंतर याविषयीचा संदर्भ सुद्धा आपण विचारात घेतला. अगदी संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आता पुढची संकल्पना स्पेशिएशन, अर्थात त्याला आपण मराठीमध्ये जाती उद्भव असं म्हणतो. आता जाती उद्भव म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेऊया. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज of plants and animals is the effect of evolution. Formation of new species of plants and animals is the effect of evolution. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव किंवा विविध जाती निर्माण होणं, कदाचित काहींना उद्भव हा जो मराठी शब्द आहे त्याचा प्रॉपर अर्थ लक्षात येईलच असं नाही.
म्हणून लक्षात घ्या की प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव, थोडक्यात विविध जातींची निर्मिती हा कशाचा परिणाम आहे? हा विद्यार्थी मित्रांनो उत्क्रांतीचाच परिणाम आहे. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की नैसर्गिक फलनाद्वारे, फर्टिलायझेशन आता प्रत्येकाला माहिती आहे, नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटाला जाती असं म्हटलं जातं. स्पेसीज म्हणजे काय, जाती म्हणजे काय ते आपण जाणून घेत आहोत. पुन्हा एकदा थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या, कोणती संतती? फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटाला काय म्हटलं जातं? जाती असं म्हटलं जातं. सो अगेन वन क्वेश्चन, व्हॉट इज मेंट बाय स्पेसीज? डिफाइन द टर्म स्पेसीज. What is species? And answer is so simple. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. Now the next one. Each species grows in specific geographical conditions. प्रत्येक जाती विशिष्ट भौगोलिक स्थितीत वाढते, कोठेही वाढत नाही, विशिष्ट भौगोलिक स्थितीमध्ये ती वाढते. देअर फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. त्यांचा आहार, त्यांचा विहार, त्यांची फलनक्षमता, त्यांचा समागम काळ हे सगळं कसं असतं? भिन्न असतं, वेगळं असतं. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. मग विद्यार्थी मित्रांनो त्यामुळेच काय होतं की जातीची वैशिष्ट्य टिकून राहतात, पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यासाठी जनुकीय बदल कारणीभूत असतो. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यास काय कारणीभूत ठरतो? जनुकीय बदल कारणीभूत ठरतो किंवा जनुकीय बदल कारणीभूत असतो. बिसाइड्स जिओग्राफिकल अँड रिप्रोडक्टिव्ह चेंजेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी भौगोलिक वा पुनरुत्पादनीय बदल कारणीभूत असतो. भौगोलिक वा पुनरुत्पादीय बदल सुद्धा काय असतो? कारणीभूत असतो. सिमिलरली जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू स्पेशिएशन. त्याचप्रमाणे सजीवांचं भौगोलिक वा पुनरुत्पादीय अलगीकरण, त्याला अलगीकरण म्हणा, विलगीकरण म्हणा, हे झाल्यासही कालांतरानं जाती बदल, जाती उद्भव होतो. जाती बदल, जाती उद्भव होतो. सो स्टुडंट, दिस इज नथिंग बट द स्पेशिएशन, इन मराठी जाती उद्भव. मग आता शेवटचा मुद्दा आपण लक्षात घेतला की सजीवांचं भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यासही कालांतरानं जाती बदल किंवा जाती उद्भव होतो. नाउ वी वॉन्ट टू डिस्कस नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज नथिंग बट द ह्युमन इव्हॉल्युशन. ह्युमन इव्हॉल्युशन, मानवी उत्क्रांती. आपण आता आपली स्वतःची उत्क्रांती विद्यार्थी मित्रांनो जाणून घेणार आहोत. अर्थात तुमच्याकडे पुस्तकं समोर असावीत असं मी अनेकदा सांगतो. त्याचं कारण असं की डायग्रॅम तुम्हाला स्पष्टपणे समोरासमोर पाहता येतात, त्यामुळं पुस्तक समोर तासाला बसल्यानंतर असावंच. सो आवर डिस्कशन नाव फोकस ऑन
ह्युमन इव्हॉल्युशन, मानवी उत्क्रांती. द बायोडायव्हर्सिटी दॅट इज known today has been said to be formed from very simple unicellular organisms due to evolution. मग लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की उत्क्रांतीमुळं अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज माहीत असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झालेली दिसून येते. उत्क्रांतीमुळं अत्यंत साधा एकपेशीय सजीव, या एकपेशीय सजीवापासून तर आज आपल्याला ज्ञात असलेल्या माहिती असलेल्या जैवविविधता प्रत्येकाला माहिती आहे. मग याची जडणघडण झालेली दिसून येते. इन दिस इव्हॉल्युशन, ओरिजिन ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिव्हन बिलो. मग यातील जो मानववंश आहे, थोडक्यात आपला वंश, मग या मानववंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे आपल्याला सांगता येईल किंवा देता येईल. आता ते चित्र कुठं आहे? खाली तुमच्या पुस्तकामध्ये आहे. मग ते पुस्तकातलं जे चित्र आहे ते चित्र नीट व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो तास चालू असतानाही पहा आणि नंतर वेळ मिळेल त्यावेळेला सुद्धा निवांत पहा. बऱ्याचशा गोष्टी त्या चित्रामध्ये मानवी उत्क्रांतीच्या स्पष्टपणे दिलेल्या आहेत. लास्ट डायनोसॉर्स डिसॲपियर्ड ॲप्रॉक्झिमेटली 7 crore years ago. आता डायनासोरच्या बाबतीत बरीचशी माहिती तुम्हाला पूर्वीपासूनच आहे की सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. आता सध्या पृथ्वीवर डायनासोरचं अस्तित्व आहे का? सध्या पृथ्वीवर डायनासोरचं अस्तित्व नाही. तर सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी जे अखेरचे डायनासोर आहेत, शेवटचे डायनासोर, ते काय झाले? नाहीसे झाले. ॲट दॅट टाइम monkey like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. मग आता मुद्दा लक्षात घ्या पुढचा विद्यार्थी मित्रांनो. मग 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. मग तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक ल्युमर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावे. कशापासून? ल्युमर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावे. पहा त्यामध्ये दिलंय एन्शियंट ॲनिमल्स लाईक ल्युमर्स. पहा सुरुवातीलाच दिलंय एन्शियंट ॲनिमल्स लाईक ल्युमर्स. त्या चित्रामध्ये ल्युमर सारखे प्राचीन प्राणी. टेल ऑफ दीज मंकी लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसॲपियर्ड अबाउट 4 crore years ago. मग आता पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. काय नाहीशा झाल्या? शेपट्या नाहीशा झाल्या. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड दस ॲपे लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्व्ड. मग पुढे काय झालं की त्यांच्या मेंदूचा आकार मोठा झाला आणि मेंदूचा आकार मोठा होऊन त्यांचा काय झाला? विकास झाला. त्यांचा विकास झाला. अगदी हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एपसारखे प्राणी झाले. ते कशासारखे प्राणी झाले? एपसारखे प्राणी झाले. Meanwhile, these ape-like animals reach the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. मग आता विद्यार्थी मित्रांनो हेही लक्षात घ्या, गिबन अँड ओरँग, गिबन अँड ओरँग. कालांतरानं
हे सुरुवातीचे एपसारखे जे प्राणी आहेत ते प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियात पोचले. कोठे पोहोचले? दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोहोचले. आणि अखेर गिबन आणि ऑरँग उटानमध्ये त्यांचं रूपांतर झालं. यामध्ये त्यांचं काय झालं? रूपांतर झालं. रिमेनिंग एप लाईक ॲनिमल्स स्टेड इन आफ्रिका and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. मग आता उरलेले हे ॲपसारखे प्राणी आफ्रिकेतच राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. कोण उदयास आले? चिंपांझी व गोरिला उदयास आले. Evolution of some of the 2 crore years old species of apes seems to be occurred in a different way. They had to use their hands more for eating food and other work. मग आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी अगोदरच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं की उरलेले हे ॲपसारखे प्राणी आफ्रिकेमध्ये राहिले आणि सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी त्यातून पुढे चिंपांझी व गोरिला उदयास आले. मग सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या ॲपच्या काही जातींची प्रगती वेगळ्या दिशेनं झाल्याचं दिसतं. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वीच्या ॲपच्या काही ज्या जाती आहेत त्या जातींची प्रगती वेगळ्या दिशेनं झाल्याचं दिसून येतं. मग अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी त्यांना हाताचा अधिकाधिक वापर करावा लागे. अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांना हाताचा अधिकाधिक वापर करावा लागे. विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दाही आपण लक्षात घेऊया. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. मग आता कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगलं नाहीशी होऊ लागली तेव्हा हे ॲप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. मग तेव्हा हे ॲप झाडावरून वास्तव्यासाठी कुठे आले? खाली आले. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. Their limber bones developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands and thereby their hands become available for use anytime. These first human-like animals with erect posture which were using their hands have evolved about 2 crore years ago. मग आता हाही मुद्दा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की कोरड्या होत जाणाऱ्या हवामानामुळं जेव्हा जंगलं नाहीशी होत होती, जेव्हा जंगलं नाहीशी होऊ लागली तेव्हा हे ॲप झाडावरून वास्तव्यासाठी कुठे आले? खाली आले, म्हणजे जमिनीवर आले. त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास अशा पद्धतीनं झाला की ते गवताळ प्रदेशात ताठ उभे राहू लागले. ते गवताळ प्रदेशामध्ये कसे उभं राहू लागले? ताठ उभे राहू लागले. मग तेव्हा त्यांचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. त्यांच्यामध्ये कोणता बदल झाला की तेव्हा त्यांचे हात अगदी केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले. हे हातांचा वापर करणारे, कशाचा वापर करणारे? हातांचा वापर करणारे, ताठ उभे राहणारे पहिले मानव सदृश प्राणी, पहिले मानव सदृश प्राणी सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. कधी अस्तित्वात आले? सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात आले. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल
is with us in the form of Ramapithecus ape from East Africa. Afterwards, this ape grown up in size and become more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. आता पुढचा प्रवास लक्षात घ्या त्याचा, की मानवसदृश प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील रामापिथिकस या ॲपची. कोणत्या ॲपची? रामापिथिकस. पुढे हा ॲप आकारानं काय झाला? मोठा झाला. शिवाय तो अधिक हुशार झाला आणि सुमारे 40 लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील ॲपचा काय झाला? विकास झाला. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवी उत्क्रांती आपण विचारात घेत आहोत. आणखी पुढे त्याच्याशी संबंधित काही बाबी आहेतच, परंतु आपल्या तासाची वेळ संपलेली आहे. आपण थांबूयात. ग्रुपवर मी काही PDF फाईल टाकलेल्या आहेत, त्या प्रश्नपेढी आहेत, क्वेश्चन बँक. त्या क्वेश्चन बँक पहा आणि जसजसं प्रकरण संपेल तसतसं त्या क्वेश्चन बँक सोडवण्याचा प्रयत्न करा. राज्य शिक्षण परिषदेनं प्रसारित केलेल्या त्या क्वेश्चन बँक आहेत, म्हणजे स्टँडर्ड क्वेश्चन बँक आहेत. त्यामुळं त्या PDF फाईलमधील क्वेश्चन बँक सोडवत राहा, हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आपण थांबूयात. पुढच्या तासाला जॉईन व्हा.